जरांगे हे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले? थेट गुणरत्न सदावर्तेचं मनोज जरांगे पाटील यांना खुलं चॅलेंज. नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, जालना शहरामध्ये आज गुणरत्न सदावर्ते हे एका कामानिमित्त आले होते. त्यावेळेस प्रसार माध्यमाशी बोलत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून पाहिले जाणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते विविध मागण्यावर पुन्हा एकदा आता मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं त्यांनी काल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं असून येत्या 16 मे रोजी मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काल मनोज जरांगे पाटील हे प्रसार माध्यमाशी बोलत असताना त्यांनी हा खुलासा केलेला आहे. त्यानंतर आज जालना जिल्ह्यातील झुंगे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी ॲडव्होकेट सदावर्ते हे जालना शहरामध्ये आले होते. त्यावेळेस ते प्रसार माध्यमाशी बोलत असताना त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना नाशिकचे खरात बाबा अशी उपमा दिल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारीख पे तारीख द्यायला मनोज जरांगे पाटील यांना आता कवडीचीही किंमत उरली नसल्याचा हल्लाबोल थेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेला आहे. याचबरोबर काही दिवसापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांचे उद्योग हे सुरू झाले असल्याची बोचरी टीका देखील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेली आहे. इतकंच नाही तर बीड जिल्ह्यामधील काही ग्रामपंचायतीवर देखील आपला वर्चस्व मनोज जरांगे पाटील यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी सदस्य म्हणून एखाद्या निवडणुकीमध्ये उभं राहावं असं खुलं आव्हानच गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. पुन्हा एकदा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं आज आपल्याला जालना शहरामध्ये प्रसार माध्यमाशी बोलत असताना पाहण्यास मिळालेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे आहेत ते येत्या 16 मे रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यावर पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं करणार असल्याची माहिती जी आहे ती पत्रकारांनी गुणरत्न सदावर्ते यांना विचारली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी थेट अशोक खरात यांची उपमा देऊन नाशिकचे खरात बाबा आहेत का जे की तारीख पे तारीख द्यायला अशा पद्धतीची बोचरी टीका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता गुणरत्न सदावर्ते विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष जो आहे तो पेटण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहे. आज थेट जालना ह्या ठिकाणी येऊन गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना चॅलेंज दिल्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते विरुद्ध जरांगे असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर देखील टीका केल्याचं आपण पाहिलेलं आहे. काही दिवसापूर्वी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी सामंत जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीचे उद्योग चालवले असल्याची बोचरी टीका देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. त्यामुळे आता जरांगे विरुद्ध सदावर्ते असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आज जालना शहरातून गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना अशोक खरात यांची उपमा देऊन त्यांना थेट चॅलेंज दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आता बीड जिल्ह्यामधील ग्रामपंचायतवर कुठल्याच मनोज जरांगे पाटील यांना तर एक तर वर्चस्व मिळवता आलेलं नाही, दुसरीकडे आता त्यांनी सासरवाडीला राहून आपले उद्योग चालवावे. याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांचा रेतीचा जो व्यवसाय चालू आहे, त्यांची जी टिप्पर चालू आहे, यावर आता लक्ष देण्यासाठी मला एक माणूस नेमावा लागणार असल्याचं देखील ह्यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे आहेत ते कुठंतरी समाजाचा वापर करून ते आता वाळू उपसवण्याचं काम करीत असल्याचा देखील हल्लाबोल जो आहे तो गुणरत्न सदावर्ते यांनी जालना येथील प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेला आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना अशोक खरातांची उपमा दिलेली आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील हे कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जरांगे असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांनी
मनसेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे यांच्या विरोधात देखील टीका केल्यानंतर काही मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकल्याचा देखील प्रकार जालना शहरामध्ये घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आज गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते जालना शहरातील गुंडेवाडी या ठिकाणी झुंगे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले होते, परंतु जाताना ते काही भलतच करून गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की मनोज जरांगे पाटील हे येत्या 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। त्यांच्यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे। थेट त्यांना अशोक खराताची उपमा दिली। याचबरोबर मनसेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे यांच्यावर देखील बोचरी टीका केल्यामुळे जालना शहरातील मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झाले आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेकण्याचं काम देखील झाल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे जे गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते मुंबईवरून थेट जालन्याला गुंडेवाडी ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलते का जालना शहरामध्ये कुठेतरी आग लावण्याच्या हेतूने आलते, असा देखील प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। याचबरोबर ज्यावेळेस प्रसार माध्यमाशी गुणरत्न सदावर्ते बोलत होते, मनोज जरांगे पाटील असतील, उद्योग मंत्री उदय सामंत असतील, यांच्यावर ज्यावेळेस ते टीका करत होते त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत होत्या। याचबरोबर राज ठाकरे यांच्यावर देखील ज्या पद्धतीने त्यांनी बोचरी टीका केलेली आहे त्या बोचरी टीकाला देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचं काम देखील आपण ज्यावेळेस ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसार माध्यमावर बोलत होते त्यावेळेस कमेंट बॉक्सच्या माध्यमातून संतप्त ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटत होत्या। त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोण रोखणार असा देखील प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। गुणरत्न सदावर्ते यांना खत पाणी घालण्याचं काम राज्य सरकारच करत असल्याची बोचरी टीका देखील सोशल मीडियावर काही नागरिकातून केली जात आहे। राज्य सरकारच गुणरत्न सदावर्ते यांना खत पाणी करत असल्याचं सांगितलं जात आहे। काल मनोज जरांगे पाटील हे प्रसार माध्यमाशी बोलत असताना त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवलं असतानाच आज थेट मुंबईवरून ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जालना शहरामध्ये येतात काय, त्यानंतर ते गुंडेवाडी या ठिकाणी समाधीचं दर्शन घेण्याचं निमित्त करतात काय, ज्यावेळेस पत्रकाराशी प्रसार माध्यमावर बोलत आहेत त्यावेळेस कुठंतरी आपली भाषा बोलण्याची पद्धत जी आहे ती कुठेतरी विस्कटल्याचं पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर हल्लाबोल चढून शांत आणि संयमाच्या भूमिकेमध्ये असलेल्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील नागरिकांना भडकवण्याचं काम ते यावेळेस करून गेले असल्याचं बोचरी टीका देखील आता गुणरत्न सदावर्तेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय? आज गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील असतील, मंत्री उदय सामंत असतील, राज ठाकरे यांच्यावर केलेले टीका योग्य आहे का अयोग्य आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।